मध्ये काँग्रेसचा मेळावा आयोजित झाला. नाही, हा उत्तर पश्चिम हा एरिया तर खूप महत्वाचा आहे काँग्रेस करता. जिथे गुरुदास कामत त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. संजय आपण पाहतो की त्यानंतर दत्त साहेबांनी प्रतिनिधित्व केलं होतं, सुनील दत्त साहेबांनी. आमच्याकरता हा तर आमचा खूप बालेकिल्ला आहे, आम्हाला पुन्हा तो मिळवायचा आहे. सर, उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्नीताला यांची बैठक झाली, मात्र राष्ट्रवादी आणि वंचितचे कोणीही नेते नव्हते. यावरती तसं काही नाही, आंबेडकरांनी आक्षेप घेतलेला ते भेटण्याकरता गेले होते. असं भेटायला जाऊ शकतात ना, असं काही नाही, त्यात आक्षेपासारखं काही नाही. शेतकरी आंदोलन होते दिल्लीमध्ये आणि ते आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारकडून आता रस्त्यावरती सिमेंट बॅरिकेड देखील यापूर्वी सुद्धा त्यांनी तसं केलं. 750 शेतकरी त्यामध्ये बलिदान त्यांचं झालं, मृत्युमुखी पडले. त्यांना शेतकऱ्याचे कोणताही कनवळा नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज शेतकऱ्याचे हाल प्रचंड हाल आहेत. महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडतात. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, गुंडांचं राज्य झालेलं आहे. सर, देवेंद्र फडणवीस यावर बोलतात, उद्या उठून जर कुठला कुत्राही जर गाडी खाल्ली ते लोक राजीनामा मागतात. खरं म्हणजे इतक्या मोठ्या सिनियर लिडरनी या पद्धतीचं वक्तव्य करावं हे दुर्दैवी वाटतं मला. असं वक्तव्य त्यांनी तरी करायला नको होतं. बिलकुल शोभनीय नाही त्यांच्याकरता.